वासुदेवा हे कृष्ण कोणता आठवा कोणता नेमका. पण मी आपला उगीच तुला सहज करून घेण्याकरता, तुझा स्वभाव भोळा आहे. या देवलोकांचं काही खरं नसतं. हे कुणी कुणी कुणीकडे आठवा करून टाकतात. आणि नारद मुनींनी विना चिपळाचा आवाज केला, नारायण. आणि नारद मुनी आता प्रवासाला लागले. इथे मात्र आता कंस विचार करायला लागला. देवकी मात्र सासरला, माहेरला नाही. आणायचं कसं काय तिला तिथून? तुम्ही ऐकलेल्या कथेत सोपं होतं. लग्न झालं आणि कंसानं देवकीला बंदी बनवलं, वसुदेव देवकीला. माझ्या कथेमध्ये असं नाही. माझ्या कथेमध्ये देवकी नांदायला गेली. 6 महिने झाले तिला. आणि 6 महिन्यानंतरचा हा सर्व प्रसंग उभा राहिला. आणायचं कसं काय तिथे तिला? दररोज रात्री अगदी कंस विचार करायचा, हिला आणायचं कसं? नारदानं सांगितलं खरं आहे, आठवा कोणता? चिंता निर्माण झाली कंसाच्या ठिकाणी. आणि एक दिवस मध्यान रात्रीला कंस अंथरुणातनं गडबडून उठला. हातात लेखणी आणि कागद घेतली आणि कंस आता पत्र लिहायला लागला. राजमान्य राजश्री सदा लक्ष्मी अलंकृत राजाधिराज शूरसेना प्रतिशत शत प्रणाम. वसुदेवा, अपराधी आहो, अपराध केलाय. एक आकाशवाणी झाली आणि माझ्या रक्तावरचा माझा विश्वास उडाला. बहीण नाही माझी देवकी. तळहाताच्या फोडासारखं तिला वागवलं, तळहाताच्या फोडासारखं. बहिणीच्या अंगावर धावून गेलो मारायला. भावानं बहिणीच्या पायावर डोकं ठेवावं आणि आशीर्वाद द्यावा. मी मात्र नराधमासारखा तिच्या अंगावर मारायला धावलो. वसुदेवा, अपराधी आहे बाबू, अपराध केला. माझ्या बहिणीला म्हणावं तुझा भाऊ भोळा आहे, क्षमा कर त्याला. देवकी गेली ना वसुदेवा. अन्नानं मला काही, मी अन्नाला खाल्लं नाही. कळालं रे, नाही कळालं. अवघा राजवाडा ती फकास झालाय, फकास. राजवाड्याचा चिरान चिराक्रोश करतोय. माझ्या बहिणीला सांगा, शक्य झालं ना तुझ्या दादाला क्षमा कर म्हणावं. आणि वसुदेवा, तुझाही अपमान केला रे. माझ्या पापाचं प्रायश्चित करू दे. शक्य झालं ना तू आणि देवकी मला भेटायला ये, माझ्या पापाचं प्रायश्चित करू दे. पत्र लिहिलं, सेवकाला बोलवलं.
बंद लखोटा हातात दिला आणि हा सेवक आता यादव राज्याकडे निघाला. पोहोचला. शूरसेनाला प्रणाम केला आणि वसुदेवाच्या हातात जाऊन पत्र दिलं. वसुदेवानं उघडलं आणि वसुदेव हे पत्र वाचायला लागला. देवकीनं पाहिलं कुणाचं तरी पत्र आलेलं आहे. आपला नवरा वाचतो. नवऱ्याची डोळेही पाणावले. चटकन पुढे आली आणि आपल्या नवऱ्याचा हात धरलाय. ना कुणाचं पत्र? कुणाचं पत्र? वसुदेवानं हे पत्र देवकीच्या हातात दिले आणि देवकी पत्र वाचायला लागली. अस्वांनी गोंधळ घातला. भावनेचा उद्रेक झाला आणि देवकीनं आपल्या नवऱ्याला मिठी मारली. नाथ म्हणाले होते हो मी तुम्हाला, माझा दादा भोळा, खूप प्रेम आहे माझं माझ्या, खूप प्रेम आहे. खरं आहे हो, तर हाताच्या फोडाप्रमाणे त्यानं वागवलंय. ती मी जी वीज चकाकली ना, तिने घात केलाय. असं दादा खूप भोळा आहे. ओघळणाऱ्या त्या देवकीच्या डोळ्यातली आसव वसुदेवानं पाहिली आणि सैनिकाला आज्ञा केली मथुरेला जाण्याची. आता लाव लष्कर लवाजमा घेऊन वसुदेव देवकी शुभ मुहूर्तावर आता मथुरेच्या दिशेला निघाला. कंसालाही कळालं. कंसानं आता अवघ मथुरा नगर अगदी सजवलं. स्वतःही कंस आता त्या मथुरेच्या वेशीजवळ येऊन उभा राहिला आपल्या बहिणीचं स्वागत करण्यात. वाद्यांच्या कल्लोळामध्ये आता वसुदेव देवकीचं आगमन राजमहालात झालं. अवघ्या नगरालाही बरं वाटलं. नगरालाही बरं वाटलं. बहीण भावाचं भांडण, बहीण भावाचं भांडण देवकीनं राजमहालात पाय ठेवले आणि तिच्या आनंदाला उभा पायात घुंगरं बांधल्यासारखी देवकी आता अवघ्या राजमहालात अति आनंदानं नाचत बागडत फिरत होती. जुन्या सख्या भेटत होत्या, बालपणच्या मैत्रिणी भेटत होत्या. हास्य विनोद सुरुवात झाली. आता जेवणावळी उठायला, आता लग्नातनं नाराज घेऊन गेलेली पाहुणे भेटायला, आता 8-10 दिवस 15 दिवस महिना आला आणि वसुदेवानं एक दिवस महाराज कंसांना सांगितलं, महाराज महिना झाला आता एक. पाहुण्यानं किती राहावं, पाहुणे पण किती असावं, आणि म्हणून आम्हाला आता उद्या आज्ञा आहे. कंसानं वसुदेवाकडे पाहिलं. डोळ्यात आसू आली, खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, वसुदेवा काही चूक झाली का रे माझ्याने? नाही महाराज, तुझ्या पाहुणचारात काही कमी पडलो का? नाही महाराज, हे थांब ना रे, मग काही दिवस राहिला असतास.
देवकी आली ना, चैतन्य आलं, संपूर्ण राज्याला चैतन्य आलं. आक्रोश करणारा राजमहालही अगदी आनंदाने डौलतो. तू म्हणालास ना बा, तुला वेगळा राजमहल देतो राहायला, वेगळ्या दास दास्या नौकर चावकर सर्व सर्व वेगळा देतो. थांब ना, काही दिवस थांब ना. वसुदेवाचं आणि कंसाचं बोलणं चालू असतानाच कंसही विनवण्या करतो. ही लांब उभी असलेली देवकी पाहतो. वसुदेवानं देवकीकडे पाहिलं. देवकीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसांडून वाहत होता. माहेरी राहण्याचा आनंद होता. आपल्याला माहेरी राहायला काहीच नसतं माहेरी. खायलाही नसतं, खरडायलाही नसतं, काहीच नसतं माहेरी. माहेरी जायचं वेळ असतं बायांना. बरं, तुमच्याही बायांना आणि आमच्याही बायांना माहेरी जायचं म्हणतात. दिवाळी आली का यांच्या पायाला घुंगरं बांधतात. घर सारवतील, पंखे पुसतील, किराणा आणतील, शेव करतील, चिवडा करतील, लाडू करतील. येडवाकडं लक्ष्मीपूजन केलं ते माकडावाने तोंड करून बसतील माहेराकडे. बरं, ती तिथून जात नाही तोपर्यंत याला इकडे येऊच देत नाही घ्यायला. ती तिकून पिशी भरून जाते, मग त्याला म्हणते जाय घेऊन ये तिला. होय, जाताना कपाटातून एक साडीचा बोळाही काढून ठेवते. सांगते परत आज नेसवा, नाही तर जाल दुकानात परत करा उधाऱ्या. वरून परत सूचना देऊन जाते. हे कृष्ण गोविंद हे नाथ वासुदेवा हे कृष्ण गोविंद काय संदीप दादा, इतके खायचे हाल झाले राजा मागच्या महिन्यात. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त झाले. खायलाच मिळत नव्हतं. म्हणजे खोटं बोलण्यात काही मजा नव्हतं, खायलाच नव्हतं. चहा तर विचारूच नका हो. आम्हाला दाढी करायला आरशाचीच गरज नव्हती. कप समोर ठेवायचं आणि दाढी करायची. महिनाभर यार 2 लिटर मध्ये आंघोळ करावी आमच्या योगी दादाने. गरम पाण्यात 2 लिटर पाणी बस. काही पोरांनी तर गार पाण्यात आंघोळी केल्या, बरोबर ना. पण राजा स्पीकर चांगला होता. स्पीकर चांगला होता. इथं खायला खूप आहे यार. ती म्हातारी काय, मी तट्टाव म्हणजे मला 6 वाजता कोणीच खायला दिलं नाही अजून. त्यांनी अगदी आपल्याला पोहे वगैरे खाऊ घातले. इथं आल्यावर चहा पिलो, तिथंही चहा पिलो. मी म्हटलं खायची हौसच करू आता. म्हणजे मी कंबर खोचून जातो होतो आज. मी म्हटलं आज एक तर तुमचे फुटतील, नाही तर माझं फुटल कोणाचं तरी. पराजय त्याने आपल्या दोघांचे फोडले. तोंड डोकं नाही, मोजा कुठला आपला चांगला नाशकाच्या भाषेत. अतिशय छान कथा होती. भावाचं कर्ज ठेवलं डोक्यावर तर चालतं. बहिणीचं कर्ज ठेवू नये. आणि मी आमच्या सविताबाईला बहीण म्हणतो. त्याच्यावर तिचं कर्ज माझ्यावर राहील आता आजच्या दिवसाचं. कारण आज मी 20-20 करणार. हे म्हणजे मलाच ऐकू येत नाही मी काय बोलतो. तिकडचा आवाज माझ्यापर्यंत येतो. तो मला मॉनिटर नाही, मलाच नाही माझा. तर म्हणून मला जे बाहेरनं जे हमिंग येतंय तेवढ्यावर माझं काम चाललंय. त्याच्यामुळे ते बोलताही येत नाही, कथाही सांगतो. मला ही काहीच येत नाही यांचा आवाज. मला फक्त बाहेरचे भोंगे आहेत ना, त्यांचा काहीतरी आवाज येतोय. त्याच्यामुळे सविताबाईचं कर्ज राहणार तुझं माझ्याकडे आजच्या दिवसाच. एखाद्या वळणावर जीवनाच्या कर्ज फेडून टाकेल मी. कर्जात राहू नये.
कर्जात राहिलं बैल होऊन फेडावं लागतं. तर मी बैल होऊन फेडणार नाही, मी कर्ज फेडून टाकेन. पण देखणी कथा होती, तुम्ही ना ऐकलेली कथा होती. देवकी मात्र ऐकत होती आपला भावाचं बोलणं आणि नवऱ्याचं बोलणं. वसुदेवानं पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि वसुदेवानं खाली मान टाकली. आणि आता कंसाला एक वेगळा वाडा, वेगळी नौकर चाकर, तिला लागणारा टीव्ही, फ्रीज, कॉट, सर्व तिची व्यवस्था वेगळी करून दिली. आता तिचा किराणा वेगळा. आणि आता देवकीनं संसारात पहिलं पाऊल टाकलं. आत्ता संसार चालू झाला. भरलं माप ओलांडून तिला प्रवेश नसता करता आला नव्हता. आत्ता संसार चालू झाला. आणि संसाराचं दुष्टचक्र आहे, त्याच्याजवळ गेलेला कोणालाच तो माफ करत नाही, अजिबात नाही. संसारानं कुणावरही प्रेम केलेलं नाही, कोणाला तो माफही करत नाही. संसारानं बरोबर त्याचं काम केलं. आणि देवकीला गर्भसंभूती झाली. वसुदेवाला कळालं, मोठा आनंद झाला. वसुदेवा धावतच सुटला. आता मथुरेतल्या सर्व मंदिरांमध्ये वसुदेव जाऊन आला. प्रत्येक देवाच्या पायावर डोकं ठेवून धावतच आता कंसाच्या महाराज प्रणामही करायचा विशाल विसरला. आणि सांगितलं, महाराज मामा होणार मामा. आणि मामा हा शब्द कंसाच्या कानात हृदयापर्यंत गेला. वेदनेचा डोंब उसळला, डोळ्यात लाल रंग उमटला. खाली मान घालून कंसानं ऐकलं, केवळ ऐकलं. वसुदेव मात्र त्या मनस्थितीतच नव्हता. कुणाला काय वाटतं, धावत सुटला होता. भेटेल त्याला सांगत होता, मी बाप होणार आहोत. आणि सायंकाळच्या वेळेला कंसाच्या सेवकांना येऊन वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा महाराज कंसाचा निरोप आहे. संध्याकाळी यमुना तीरावर जायचं आहे. क्षणभर विचारही केला, असं कुठलं काम आहे? सूर्य कल्ला, सावल्या लांबल्या तसं वसुदेव आता महाराज कंसाकडे गेला आणि रथारूढ होऊन कंस सारथ्य करतोय. वसुदेव मागे बसले, विचार करतो, असं काय? दोघंच आपण मथुरेला जातोय, यमुना तीरावर जातोय. रथ यमुनेच्या तीरावर सुटला आणि वाळूमध्ये पाय टाकत टाकत कंस आता वाहणाऱ्या त्या यमुनेच्या पाण्याजवळ जाऊन उभा राहिला. मागणं मात्र वासुदेव हात जोडून उभा होता, विचार करत होता. भागवत कथा सांगते की त्या क्षणाला पृथ्वीचं गतिचक्र थांबलं होतं. सूर्य काळवंडला होता, हवा थांबली होती. घरी जाणारी पाखरं वाहणारी निर्मळ यमुना तेव्हापासून काळी झाली. घडणार काय पुढे? आणि कंसाच्या मुखात चारी दिशेंना वेध घेणारी शब्द बाहेर निघाली, वसुदेवा तुझा 8वा मुलगा मला नको आहे रे. तुझ्या 8ही मुलं मला हवी आहे. तुला मी घर जावाई म्हणून आणलेला नाही, तुला पाहुणचार करायला ठेवलेला नाही, तुझं स्वागत करायला मी बोलवलं नाही. तुला तुम्ही नजर एक बंद केली, तुला नजर काही देत बंद केलं. तुझी 8ही शब्द संपलित आणि कंस बोलाला. रथारूढ झालेला कंसाचा रथ भरधाव वेगाने मथुरेच्या दिशेने वासुदेव मात्र त्या वाळूमध्ये कोसळला. दिवेला गंधली अंधारात साम्राज्य पसरलं. तरी निशब्द वसुदेव मात्र त्या वाळूमध्ये पडलेला. माणसाचा घात होणं चांगला आहे,
घात झाला तर फार काही फरक पडत नाही. चोराने अडवला आणि रस्त्यात मारून टाकला तर फार काही फरक पडणार नाही, तो घात झाला. पण जेवण घालून विष घालून जर मारला तर तो विश्वासघात झाला. मोठं जड पावला वसुदेव उभा राहिला. मनाचं ओझं आपल्या पायाला बांधलेले तसं वसुदेव आता जड पावलानं मथुरेच्या दिशेनं निघाला. मनात विचार करत होता, कुठल्या शब्दानं मी देवकीला सांगेल की देवकी तुझ्या भावाला विश्वासघात केला, विश्वासघात केला. तुझ्यावर प्रेम नाही त्याच, तुझ्या पोटातल्या बाळाकडं त्या निचाची दृष्टी आहे, तुझ्यावर प्रेम नाही ग. कुठल्या शब्दाने सांगेल? तिथं आई होण्याच्या आनंदामध्ये आहे. स्त्रीचं सर्वात मोठा दागिना आहे आई होणं. सर्वात कुठलीही स्त्री चांगली दिसत नाही, अजिबात नाही, पण आई झालेली स्त्री दिसतच नाही. तिच्यामध्ये देवी दिसत असते, बघा, दैवत्व दिसत असत. या बाबा या. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. कुठली स्त्री चांगली दिसत नाही, ती आई झाली का देखणी वाटते, कारण तेव्हा तिच्या दैवत्व येतं. लक्षात घ्या, देवकी तर आई होण्याच्या आनंदामध्ये होती. तिला सांगायचं कसं? वसुदेव शब्दांची जुळवणी करत होता. देवकी मात्र नवरा घरी आला, दिवे लागण झाले, का आला नाही? वारंवार दरवाजा जाऊन कपाळावर हात ठेवून लांब पाहायची, नवरा आला आणि लांब न पायात पाय अडखळत येणाऱ्या वसुदेवाला पाहिलं. चटकन पायऱ्या उतरले समोर. वसुदेवाचा हात हातात घेतला. बरं नाही, वसुदेवानं अगदी मानेल का? पायऱ्यात सोडून मध्ये आलेल्या वसुदेवानं मंचकावर अंग टाकले. देवकी उशाजवळ बसून कपाळावर हात ठेवले. डोकं दुखत का? हुंकारानं होकार दिला वसुदेवानं. चिपून घेऊ नको राहील, मीठ माती लावू नको, होईल बरं. आता रात्र वाढत गेली आणि वसुदेव विचार करत गेला. आणि एका क्षणी वसुदेवानं ठरवलं की देवकीच्या आई होण्याच्या आनंदामध्ये जितके दिवस जगते आहे तेवढं तिला जगवलं पाहिजे. तिच्या आनंदावर विरजन घालायचं नाही. कधीतरी एक दिवस ती घडणार, पण तू जगते तेवढं तर जगू दे. आणि दुसऱ्या दिवशी वसुदेव दैनंदिन कामाला लागला. काळजामध्ये वेदना होती. बस 7 महिने झाली, 8 महिने झाली, 9 झाली. 10व्या महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा दिवस गेला. 9वा उगवला. प्रसूतीची वेदना. सोयीने धावल्या. देवकी प्रसूत झाली. कंसाला निरोप मिळाला आणि कंस आता 11 रूप घेऊन समोर येणाऱ्या कंसाला हात जोडले. वसुदेवानं सांगितलं, महाराज, काही क्षणापूर्वी प्रसूत झाली हो. मी आनंद देतोय बाळा, काही क्षणापूर्वी प्रसूत झाली. मरणाच्या भीतीनं पिसाट झालेल्या कंसानं मात्र वसुदेवाला डाव्या हातानं लोटलं. देवकीनं आपल्या भावाचं ते उग्र रूप पाहिलं. दादा, शब्द संपायच्या आतच कंसानं देवकीच्या कुशीतल्या बाळाला मोडलं.
पायाला धरलं आणि कंस आता नगर चौकात अचकट विचकट हास्य करत चालला. घराघरा बाळाला फिरवून आपण दिवे लागत झाली नाही की चुली पेटल्या नाही, कुणी अन्न शिजवलं नाही आणि घास जिभेवर घेतला नाही. अवघं मथुरा नगर निशब्द होऊन मुकाटपणे बसलं होतं. वसुदेव देवकी मात्र केवळ परोक्ष करत. समजवायचं कोणी कोणाला? वसुदेवानं देवकीला का देवकीनं वसुदेवाला? समजवायचं कोणी कोणाला? 2, 4, 6, 8, 10 महिना, 4 महिने, 6 महिने. मनाची जखम आता थोडी कोरडी व्हायला लागली. शरीराचं आणि मनाचं असंच आहे. शरीराला केवढी जखम झाली बरी होते. कपड्यानं बांधलं किंवा हातानं धरून ठेवलं का ती जखम बरी होते. मनाचं सुद्धा तसंच आहे. काळ गेला की मनाच्या संवेदना कमी होतात. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आणि प्रपंचानं परत डाव मांडला आणि देवकी गर्भसंभोवती झाली. देवकीला आता नित्याचं झालंय. पहिलं मूल मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथंही मारलं, 5वं मारला तर जखम कोरडी झाली. वसुदेव देवकीने ठरवलं आता हा मुलं मारणार आहे. आम्हाला मात्र 8व्याची वाट पाहायची. मुलं जन्माला येत होती आणि कंस मारत होता. आता 7व्या गर्भाची गर्भसंभूती देवकीच्या उदरामध्ये झाला. आणि देवकीचं भागणंच बोललो. नाही दादा, याचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू. त्याचा गोंगाट व्हायला लागला. हा, त्याचे डिले वाढले ना ते खूप इको येतोय. मला 10 वेळेला ऐकू येतं, 30 करू नको. प्लेन राहू द्या, आपलं चाललं. देवकीला गर्भसंभोती झाली 7व्या गर्भाची. देवकीचं वागणंच बदललं. ती आता माणसासारखं चालायला लागली, माणसासारखं बोलायला लागली, माणसासारख्या शिव्या घालायला लागली. आता दास घाबरायला लागल्या. वसुदेव मात्र विचार करत होता देवकीकडे पाहून की 6 मुलांच्या मृत्यूचा परिणाम तिच्या मेंदूवर नक्की झाला. तिची मानसिकता भंगली म्हणून वसुदेव परमेश्वराची प्रार्थना करत होता, आराधना करत होता. दिवस पुढे सरकत गेले. आता 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना झाला. 8वा महिना संपत आला. अनेक दिवस मध्यरात्रीला झालंय काय तुला? देवकी मात्र आपली दोन्ही हात उदरावर मारत होती आणि आक्रोश कोपऱ्यातली पणती वसुदेवानं उचलली, वाट मोठी केली आणि देवकीच्या समोर आली. ज्या हातांनी देवकी आपल्या उदरावर मारत होती ना, तिथं वसुदेवानं पाहिलं आणि हातातली पणती गळाली. अंगाला दरदरून घाम फुटला. जे बाळाच्या वास्तव्यानं आईचं पोट मोठं झालं होतं, 8 महिन्याच्या गर्भाचं, ते पोट पाठीला चिकटलेलं पाहिलं. आकाशातल्या देवाला हात जोडले आणि मोठ्यानं आता वसुदेव आक्रोश करायला, बापी कंसाकडे कळा. आणि कंस धावत सुटलेला. येणाऱ्या कंसाला पाहिलं तसं वसुदेव देवकीनं हात जोडले.
तिनं क्रूर चेष्टा केली आमच्या. गर्भच नाही झालं. वसुदेवानं सांगितलं महाराज क्रूर चेष्टा केली आमच्या नियतीनं. मरणाच्या भीतीनं घाबरलेला कंस शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हातातली तलवार उद्या करू नये सर. करून घ्यायचं. हे कृष्ण गोविंद हरी कंसानं मात्र हातातल्या तलवारीच्या टोकानं देवकीच्या पोटावरचा पदर बाजूला केला आणि खाली वाकून पाहिली. सज्जनो, कदाचित परमेश्वरानं 7 मुलं मारून सुद्धा कंसाला सोडून दिलं असतं, मारलं नसतं. पण ज्या क्षणी बहिणीचं पोट उघडं करून पाहण्याचा नीचपणा कंसानं केला, त्या क्षणी अगदी परमात्म्यानं कंसाच्या मृत्यूची तारीख निश्चित करून टाकली. तुला मारणार आता, नक्की मारणार, तुला सोडून दिला असता, पण बहिणीचं पोट उघडं करून पाहण्याचं नीच कृत्य तू केलंस. तारीख निश्चित. आलेला कंस अगदी हात आपटून पाय आपटून गेला. वसुदेव देवकी मात्र परमात्म्याला विनंती करत होती, दयागणा नेमकं काय झालंय. इकडे मात्र परमात्म्यानं खेळ वेगळाच केला होता. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात बघा. 7 वाजू गर्भ योग मायाने, 7 वाजू गर्भ योग मायाने, 7 वाजू गर्भ योग मायाने, 7 वाजू या देवकीच्या उदरात जातो 8 महिन्याचा 7वा गर्भ काढ. आणि ही वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी या कंसाच्या भीतीनं गोकुळामध्ये राजा नंदाकडे नेऊन ठेवली. त्यावेळेची परिस्थिती कंसाच्या भीतीनं मोठी विचित्र झालेली होती. नामदेव महाराज सांगतात, हो कंसाची यादे पडाले, कंसाची भीती होती. कंसाची यादे पडाले, ब्राह्मण राहिले अरण्य, ब्राह्मणी अरण्यात राहिला नाही. कोणा सुख तळमळ मानसी, कोणी सुख नव्हतं. तळमळ करत आहे कंसाच्या अन्याय अत्याचारापासून सुटणा वधील दुष्टासी कोणाला कोण करणार आहे. आणि म्हणून सर्व तळमळ करत विश्वाचा जो आत्मा कळेल तयाला दावी तसे
संपली ब्रह्मवंतांची अवस्था ही नंदाची दुसरी पत्नी रोहिणी मायेनं मात्र मध्यान रात्रीला रोहिणी झोपलेली गाढ झोपवता पोटाचं उत्सव वाढलं म्हणून डोळे उघडले आणि हात पोटावर गेला खडबडून जागी झाली उदराकडे पाहिलं आणि कंठात भुक्का बाहेर हे परमात्म्या सोडलंय बाय रोहिणीचा हुंदका ऐकला आणि शेजारी झोपलेली यशोदेला जाग रोहिणी बाया काय झालं यशोदेच्या शब्दात रोहिणीनं यशोदेच्या गळ्यात मिठी भरली काही नाही काही एवढा कंसाच्या नजर कैदे बंद पोटामध्ये मात्र 8 महिन्याचा गर्भ काय सांगणार कमी आता समाजा पुढे काय तोंड घेतला नवरा मात्र कंसाच्या बंदी शाळेत नजर कैदात बंद पोटात 8 महिन्याचा गर्भ विजेचा फटका बसावा अशी यशोदा रोहिणीपासून लांब झाली कोसळीवर झोपलेल्या नवऱ्याला उठवलं नंदबाबांना अहो मध्ये या नंदबाबांना पाहिलं तसं रोहिणीने आपलं डोकं पायावर बाबा रोहिणीच्या डोक्यावर हात ठेवला काही काळजी नको करू काही काळजी करू मी सांभाळेन बा तुला परमात्म्याची लीला आहे तो आठवा म्हणून जर जन्माला येणार असेल देवकीच्या गर्भात तर ही लीला त्याची आहे मी सांभाळ करेन बा तुझा
करण्याव्यतिरिक्त आणि आसवं ढाळण्याव्यतिरिक्त दोघांच्या हातामध्ये काही नव्हतं. कंसही हात जोडत बसलेला होता. परमात्म्यानं मात्र एक अगाध लीला होती. उगवणारा दिवस मावळत होता. महिने संपत होती. 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष झाली आणि एक दिवस मात्र आरशापुढे उभी असलेली देवकी खुदकन हसली. वसुदेवानं पाहिलं. पाठीमागनं गेलेल्या वसुदेवानं देवकीला हळूच विचारलं, का ग? लाजली. चेहरा लाल बुंद झाला आणि वसुदेवाच्या लक्षात आलं 8व्या गर्भाची गर्भसंभोती देवतीच्या उदरामध्ये झाली. आकाशातल्या देवाला हात जोडली. परमात्म्या, लपवणार किती दिवस रे बा? ती लपवण्याची गोष्ट नाही. महिना, 2 महिने, 3 महिने लपवे. आणि बरोबर बातमी कंसाला कळाली. आणि आता आली बंदिशा, आता आल्या बेड्या, आता आली सकळ दंड. सैनिकांनी धरलं, बेड्या ठोकल्या, सकळ दंडांनी बांधला आणि वसुदेव देवकीला आता एका मोठ्या बंदीशाळेत नेऊन टाकलं. जिला 16 दरवाजे होते म्हणतात. भागवत कथा सांगते बंदीशाळेला 16 दरवाजे. चारी बाजूने ते पहारेकरी उभी राहिली. आता भाले वरच्या तलवारी आयुध घेऊन आता पहारेकरी आता जागता पहार. आता महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने झाले. गर्भाच्या वास्तव्यानं देवकीचं मात्र अलौकिक असं सौंदर्य वाढलं होतं. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात की देवकी किती सुंदर दिसत होती बघा. बाळाच्या वास्तव्यानं मात्र देवकीचं तेज मात्र अलौकिक. तिच्या चेहऱ्यावर कुठे वेदना नाही. 7 मुलं गेली याची चिंता नाही. 8वा मरण्याची. बंदीशाळेची भीती नाही. हातातल्या बेड्या बांधलेल्या सकळदंड याची चिंताही. देवकीचा सुगंध विचारांचा आणि तिचा सुगंध पसरत होता. तिच्या बोलण्यात ना आता ब्रह्मवाक्य जन्माला येत. त्याच्या बोलण्यातलं माधुर्य पाझरत होत. वसुदेव मात्र परमात्म्याची प्रार्थना करत होता, दया घटा तुझीच लीला आहे. देवकीचे तेज दिसे
आल्यानंतर पाहिलं की तिच्या अंतःकरणामध्ये ज्वाला आहे, काळी जळायची, थरथर भीती वाटायची. देवकीकडे पाहिलं तर भीती वाटायची. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय हो, हरणे पळती देखोनिया व्याघ्र, कंपे थर थर तया मरी, आजा सर्पन्याय कीटक, आजा सर्पन्याय. त्या मुंगूसर पाहिल्यानंतर सर्पानं घाबरावं ना. आजा सर्पन्याय, सपन फना टाकून द्यावा. कीटक भ्रमर, त्या भुंग्यानं किड्यांना पाहिलं का त्या किड्यांनी माना टाकावा. दिसती नारी नर कृष्ण रूप, जिकडे पाहिल तिथं फक्त कृष्ण रूप दिसत होते. जेविता बोलता जे निजे, खाताना पिताना झोपताना उठताना बघा. आला आला मज मारावयाला, बरायला लागला तर मला मारायला आलाय. नासील हाता दैत्यांचे बंड, संत मंडळी ब्रह्मवंद ऋषी मुनी म्हणत होती. नासील हाता दैत्यांचे बंड, नमा म्हणे भय लागले सीधाना. नामदेव महाराज सांगतात, बाबा रे भीतीनं का होईना, कंसाचं मात्र ध्यान केवळ एकच होतं, फक्त एकच. चराचरी कृष्ण दिसत असे, चराचरामध्ये याला फक्त कृष्ण दिसत होता, केवळ कृष्ण दिसत होता. आता 8 महिने झाले, आता 9 महिने झाले. आता 10व्या महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस गेला. आता कंसानं आता बंदोबस्त वाढवला. स्वतः आता कंस या बंदीशाळेच्या भोवती पहारा द्यायला, लक्ष ठेवाय. डोळ्यात तेल घालून आता लक्ष होतं. देवकी प्रसूत झाली, या 8व्याचा वध झाला पाहिजे. आता 7वा दिवस झाला, 8वा दिवस झाला. वसुदेव मात्र परमात्म्याची आराधना करत होता, फक्त परमात्म्याची आराधना करत होता. 9वा दिवस उगवला. देवकीला मात्र कुठल्याही प्रसूतीच्या वेदना नव्हत्या, कुठल्याही प्रसूतीच्या वेदना नव्हत्या. सूर्य माथ्यावर आलेला कल्ला, सावल्या लांब झाल्या आणि उगवलेला सूर्य मावळला. अंधाराचं साम्राज्य पसरलं. दिव्यांची लागण झाली आणि स्पर्धा सुरुवात झाली अंधाराची दिव्याची. रात्र वडील झाली, हळूहळू रात्र वृद्ध झाली, म्हातारी झाली. वसुदेव मात्र डोळे लावून परमात्म्याची आराधना करत होता. दयागणा वाचव मात्र, आणि त्यात लख प्रकाश पडला. त्या बंदीशाळेमध्ये लख मला गोकुळात पोहोचून द्यायची जबाबदारी. वसुदेवाने डोळे उघडून त्या प्रकाशाकडे पाहिलं. लख प्रकाशामध्ये दिसत काहीच नाही, आवाज तर प्रकाशात ना आला. डोळे चोळले आणि वसुदेवाने त्या प्रकाशाकडे पाहिलं. त्या प्रकाशात आवाज, वसुदेवा मी अवतारित होणार, मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. लक्षात घ्या, काळजीपूर्वक कथा ऐका. की त्या प्रकाशातनं सूचना आली की मी अवतरित होणार आहे, मला गोकुळात पोहोचव असं म्हटलं नाही, मला गोकुळात सोडून ये असं म्हटलं नाही, मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे असं म्हटलं आहे. जबाबदारी शब्द महत्वाचा आहे. आपण सर्व बेजबाबदार आहोत. बघा,
आपल्याला जबाबदारी कळतच नाही. म्हातारे होतो तरी आपल्याला जबाबदारी कळत नाही, कसं वागावं कसं बसावं, आपल्या पुढे काय वाढव. पोरांना शिकवावं लागतं, आईबाप शिकवतात, हे अरे तू मोठा झाला आता. त्याला जबाबदारी कळतच. त्याला पोरगी देत नाही म्हणून मग आम्ही एखादी टपरी टाकून देतो का, त्या टपरीच्या नादी लागून तरी त्याला पोरगी कोणी देईल. त्या टपरीवर विकल्यापेक्षा तोच जास्त गुटके खातो. जबाबदारीच नाही आम्हाला. इथे जबाबदारी महत्वाची आहे. वसुदेवा मी अवतार येतो, गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी नंदाच्या घराला भजनी गोकुळाला नामदेव महाराजांचा अभंग आहे. नाही तर लोक म्हणत असतात मानवांचं फक्त वेगळंच वगैरे मनसीला सलील द्वार पारते सगळ्याचं कारण सांगायचं. आम्हाला कारण सांगायची सवय आहे. कोणाला एखादं कारण सांगा, तुमचं मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल दिली ना त्याला तर पेट्रोल नाही, पेट्रोलला पैसे दिले का ते म्हणते गुटखा खायला पैसे पाहिजे. कारण सांगत असतो. आम्हाला कारण सांगायची गरज सवय पडली. प्रकाशात व्हावा मनसील सतील तुझ्या हातामध्ये वेगळा तू साखरदंडाने बांधलेला, मला काही करायचं नाही. तुम्ही ऐकलेली कथा वेगळी आहे. तुम्ही ऐकलेली कथा बघा कशी आहे. कृष्ण जन्माला येतो, मग तिथं कोपऱ्यामध्ये कंसाने एक टोपलं ठेवलेलं राहतं. का ठेवतो काही माहित नाही, पण तो टोपलं ठेवलेलं असतं. मग पटकन वसुदेव लागलीच ते देवकीच ते पोरग घेतो, टोपल्यात ठेवतो, टोपलं डोक्यावर घेतो आणि उभा राहतो. उभा राहिला का त्या बेड्या आपोआप निघतात आणि खाली येऊन बसतात. साखळदंड बरोबर गळातले निघतात आणि खाली जाऊन बसतात. मग वसुदेव असं दरवाजाकडे जातो
मग ते कुलूप पाहतं की वसुदेव येतोय. मग ते कुलूप उघडतं आणि खाली जाऊन बसतं. तुम्ही ऐकलेली कथा अशीच ऐकली ना? नक्की? मग दरवाजा आपोआप उघडतो. मग वसुदेव बाहेर येतो. मग बाहेर आला का ती द्वारपाल असतात शस्त्रधारी, तर सर्वांना झोपा लागतात आपोआपच. गमत आहे, ते आपोआप झोपतात. आम्हाला गोळ्या घेऊन झोप येत नाही बघा. ते झोपले. बाहेर आला का थोडा थोडा पाऊस येतो. पोराला पाऊस लागेल, सर्दी होईल म्हणून लागली शेषनाग येतो वर छत्री धरायला. आणि मग वसुदेव आता गोकुळाकडे निघतो. मस्त पळतच आहे. मध्ये मध्ये विजा चमकतात, बॅटरीचा उजेड दाखवायला की रस्त्यात काटा बिटा नको टोचायला वसुदेवाला. मग नदीच्या तीरी येतो, त्या यमुनेच्या तीरावर येतो. मध्ये पाहतो तर ती यमुना अगदी दुथडी भरून वाहत होती. दुथडी शब्द ऐकून घ्या हो. दुथडी, तुम्ही अशी कथा ऐकलेली नक्की. दुथडी भरून वाहत होती. पावसाळ्याचे दिवस आहे ना, श्रावणातला महिना आहे ना, दुथडी भरून वाहत होती. मग वसुदेव त्या यमुनेमध्ये प्रवेश करतो. मग त्या यमुनेचं पाणी गुडघ्या इतकं येतं. मग तो अजून पुढे जातो. तुम्ही ऐकलं ना असं? मग मांडीन इतकं येतं. मग अजून पुढे जातो. मग कमरे येते. मग अजून पुढे जातो. मग छाती इतकं येतं. मग अजून पुढे जातो. मग गळ्या इतकं येतं. मग अजून पुढे गेला का मग त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागतं. वरच्या टोपल्यातला कृष्ण विचार करतो, आपल्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाते, विनाकारण सर्दी खोकला. मग तो त्याचा पाय बाहेर काढतो, त्या यमुनेला लावतो आणि यमुना तिथे त्याला रस्ता करून देते एकदम मस्त. मग हा पळतच जातो. पोराला ठेवतो, पोरीला घेऊन येतो. आपोआप मग दरवाजे बंद होतात. आपोआप त्या पहारेकरांना जाग येते. पोरगी देवकीच्या हातात दिलं का त्या बेड्या उठतात आणि वसुदेवाच्या हातात जाऊन बसतात. ती साखळदंड उठतात, वसुदेवाच्या गळ्यात अडकतात आणि पोरगी रडायला लागते. कथा अशीच आहे ना माऊल्या हो? अशीच ना? माया उपर माया उपजली तेथ ठेवी मजानी. मनसीला सतीला फार पाळते बाबा रे. फार सांगायची नाही. इथे द्वारकाला चारी बाजूला भाले आणि पश्चात तलवार सांगायचं. सांगण्यासाठी बांधलाय मला सांगायचं. मला सांगायचं दरवाजावरचा कुलूप लावलाय मला सांगायचं. एक काम करायचं म्हणजे असते. प्रकाश नाही वसुदेवाचं कोपऱ्यात पाहिलं तर देवाची इकडे जोड करून देवकीने नवऱ्याच्या माझ्या बाळाचं संरक्षण मंगळवार संपायला आला होता. भागवत कथा सांगते कृष्णाचा जन्म बुधवारी झाला. लोक गुरुवार का उपास करतात मला कधीच कळालं. शुक्रवारी जन्माला आला, सोमवारी आला नाही, मंगळवारी तर नाही. कृष्ण भागवत कथा सांगते भागवत कथा
कथा सांगते की कृष्ण बुधवारी वसुनाम तिथी बुधवासे शुक्र सांगतसे परीक्षित. हा बुधवार होता. शुभयोगींद्र परीक्षितीला सांगतात तो बुधवार होता. व्यास मात्र सांगतात बाबा हे मंगळवार बी नव्हता बुधवारी कोणीच नव्हतं. कोणी नव्हतं मंगळवारी नव्हता आणि बुधवारी. अष्टमी नव्हती सप्तमी नव्हती. दिवसही नव्हता आणि रात्र. मी कालही म्हणालो तुमचा कृष्ण मध्यान रात्रीला जन्माला आहे. माझा कृष्ण सकाळी जन्म. शंका घेऊन येऊ नका. परत मला कोणीतरी भेटेल. माझा कोणीतरी एक भक्त माझ्याकडे आला होता. त्याचा प्रश्न अतिशय देखणा होता माऊल्यावर. 33 कोटी देव लोक ऐकले म्हणे बाबा हे 81 कोटी कुठून आणले. काय होतं आपल्यापर्यंत ती गोष्ट एक तर पोहोचली तर ती अर्धवट पोहोचते. आपल्या सर्व लोकांना फक्त स्वर्गात जायची घाई आहे बस. बघा तुम्ही स्वर्गीय फक्त वैष्णव म्हणतात आता वैकुंठी स्वर्गाच्या वर गेले. ते थोडे नामदेव महाराज सर्वांच्या वर आहे. मी सहजासहजी सुरुवातीचे 3 दिवस 4 दिवस तरी मानभाव पंथाच्या कुठल्याही शास्त्राला हात लावत नाही. अगोदर मी म्हणतो हे सर्व आवरून घेऊ मग मानभाव पंथाचं नंतर. 81 कोटी महानुभावांना मान्य नाही सर्वांनाच मान्य आहे. देवलोक 81 कोटीच आहे. 1.25 लाख आहे. वरून घे परत. बघा तुम्ही कृष्ण जन्माच्या वेळेची बघा गंमत कशी. विमानाची दाटी अंतरिक्षी देव करीताती सर्व गर्भस्तुती. 17 अक्षरात असे तुझी मूर्ती. यज्ञेशा तुझ प्रती नमो नमा. काळजीपूर्वक अभंग ऐका. 6 जणे भांडती 9 जणी स्थापिती. नकळे कोणा प्रती अंत तुझा. 18 जणे तुझी वर्णितात कीर्ती. गुणातीत श्रीपती नमो तुझा. 14 जना तुझा नकळेची पार. श्रमसी वारंवार आम्हासाठी. जन्म मरणाचे नाही तयाभ. आठवीती पाय तुझे जे का. 9 जणी तुझ्या पायी लोळतात. परब्रह्म मूर्ती तुझ नमो. नमा मने 80 81 सहस 81 कोटी देवलो. पुष्पे वाहून जाती स्वस्तळी. नामदेव महाराज म्हणतात हो 33 कोटी नाही. हा सुद्धा प्रश्नच आहे. त्यामुळे उद्या परत प्रश्न येईल ना बाबा कसं काय म्हणतात तुमचा कृष्ण मध्यान रात्रीला जन्माला येतो माझं सकाळी येतो. तुम्ही अंधारावर दिवसाचं गणित करता बरोबर आहे ना. अंधारावर दिवसाचं गणित. मानवभाव अंधारावर दिवसाचं गणित नाही करत बरोबर बाबा. आपण दिवसाचं गणित कसं करतो. आज 11:55 म्हणजे रात्री 23:55 माणूस मेला बरोबर आहे ना. 15 तारखेला मेला. आज तारीख काय लक्षात नाही मला काय तारीख आहे. हा जे काय ते नाही विसरली.
हा गेला तो मेला. 17 तारीख आहे. 17 तारखेला रात्री 23:55 तो माणूस मेला. मग तो शनिवारी किती वेळ जिवंत होता? शनिवार आहे ना आज. मग शनिवारी किती वेळ जिवंत होता? रात्री 23:55 मेला. मग तो शनिवारी जिवंत किती वेळ होता? हा किती वेळ जिवंत होता? 23 तास 55 जिवंत. मेला किती वेळ तो? 5 मिनिटं. आणि म्हणून आपण बघा 10व्याचा नियम कसा करतो. शनिवार 8, रविवार 9 आणि सोमवार 10 असं मोजता ना आपण. मोजतो असं नाही ना मोजल्या जा. असं नाही मोजल्या जा. दिवसाची गणती तशी आहे ना 24 तासाची. 24 तास तशी मोजायची आहे ना. बुधवार मोजावं लागेल ना. बुधवार संपून गुरुवार कधी चालू होईल? काय दादा लय हाल केले रे तू. मज्जा आली असते रे. तू चांगला राहिला असताना उद्या मंडप भरून टाकला असता. हा दिवस किती तासाचा? 24 तासाचा. बरोबर आहे ना. 24 कधी वाजतात? अरे काय रे 12 वाजता 24 कसं काय वाजतील? ते तर तुम्ही माझे 12 वाजवायला लागले त्याच्यावर. असं नका करू. ती मध्यरात्र म्हणायची का मग? कारण तिथे दिवस संपणार. मंगळवार संपणार, बुधवार सुरुवात होणार. म्हणजे ते मंगळवार संपवतो आणि जिथून बुधवार सुरुवात होतो त्याला मध्यरात्र म्हणायची का? काय म्हणायचं त्याला? अंधाराचा विषय नाही, दिवसाचा विचार करा. कधी झाला कृष्णाचा जन्म? सकाळी झाला का मध्यरात्री झाला? खऱ्या असतं मग. बघा तुम्ही मोबाईल गंमत बघा तुम्ही. आज रात्री मी सर्वीकडे सांगतो, महाराष्ट्रात सर्वांना शिकून ठेवलं की तुम्हाला कळालं नाही का रात्री मोबाईल खेळायचा बस. मग 23:30, 45 मिनिटं, 50 मिनिटं, 55 मिनिटं आणि मग 56 मिनिटापासून त्याच्याकडे पाहायला सुरुवात करायची सलग. मग 23:56 मिनिटं, 23:57 मिनिटं, 23:58 मिनिटं, 23:59 मिनिटं. आता पुढे सांगा काय आहे? काही पाहिले तुम्ही मोबाईल रात्रीची? म्हणजे संपलं ना आदल्या दिवस सर्व. काहीच नाही ना. झिरोवर गंमत आली. आता पुढे चालू होणार आहे ना. तो शून्य महत्वाचा आहे. जेव्हा शून्य येतो ना तेव्हा कृष्ण येतो. कृष्ण माणूस नाही. त्याची जन्मतारीख लिहायला आणि जन्म वेळ लिहायला. तो असा वेळेत आणि तारखेत बांधला जाणारा नाही. आईनं बांधून पाहिला आईला बांधता आला नाही. तर कृष्ण तुमच्या आमच्याला आणि एका तारखेला आणि तिथीला बांधला जाईल? त्याला बांधण्याची तिथीची हिंमत नाही, वारांची हिंमत नाही, दिवसाची हिंमत नाही, रात्रीची हिंमत नाही. जिथं सर्व काही, जिथं मंगळवार संपला, जिथं बुधवारी चालू झालेला नव्हता, जिथं सप्तमी संपली, अष्टमी सुरुवात होणार होती, तिथे संपलेला आदला दिवस होता, दुसऱ्या दिवसाची सुरुवात होणार होती. तिथे शून्य होता. सुरू झालंच नव्हतं अजून, कारण होताच नाही. ती तेवढी वेळ, ती 4 शून्य बघत राहा तुम्ही. तेवढी वेळ गेल्यावर पुढे एक आकडा पडणार सेकंदाचा. तोपर्यंत तुम्हाला ती 4 शून्य म्हणजे त्या 4 शून्यामध्ये गंमत आहे की तिथे काहीच नाही. आम्ही म्हटल्यापेक्षा विज्ञानच म्हणतो ना, तिथं काही असतं तो मोबाईलने दाखवलं असतं ना, गुगलने. तिथं काहीच नाही ना, काहीच नाही. जिथे काहीच नाही तिथे कृष्ण. तिथे कृष्ण. तुम्ही शून्य व्हा, कृष्ण तुमच्यात येतो. तुम्ही जोपर्यंत पाटील पाटलीन बाबा, कृष्ण येत नाही. लक्षात घ्या, तुम्ही शून्य व्हा. सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात, विकार विकल्प शून्य. तू दोन्ही शून्य करून टाक. तुझे दोन्ही शून्य झाले की पुढची कामं मी तुझी करून घेणार. तुझ्यातलं दोन्ही शून्यावर आलं पाहिजे. तुम्ही शून्य होत ना. शून्य होणं तर गमतीचा. कधीतरी वैष्णवांचा गंध बघा तुम्ही.
गंध 3 रंगांचा आहे मंडळी. बघा 3 रंगानं गंध लावतात. वैष्णव मंडळींचा गंध 3 रंगांचा आहे. किती रंगांचा असतो? कपाळावरचा वैष्णवांचा गंध किती रंगाचा? बोलतच नाही लोक. गंध लावू नका, पण गंधाचा रंग तर माहिती असेल ना. किती रंग असतात गंधाला? वैष्णवांनी सांगावं ग, मानभावांनी सांगू नये. वैष्णवांना विचारू दे ना, पुढे गंधावाले बसलेले आहेत ना, त्यांना विचारू दे ना. हा, किती किती रंग असतात? 3 रंग असतात, बरोबर ना. बाहेर कोणता असतो पहिला? पांढरा असतो, मग केशरी असतो, मग बुका असतो ना. शांततेने विचार करा उद्या सर्व मिळून की 3 रंग अशी का रे? तुमचा विचार जिथे संपेल तिथून माझ्याशी बोला. मी तुम्हाला अगदी उद्याच्या कथेत सांगतो. फक्त परिस्थिती ही बदलली तर, नाही बदलली तर मग हे असंच राहील. हा, तुम्ही विचारायचं. कृष्ण शून्यावर जन्माला आहे. दिवसवाराचा काही संबंध. कृष्ण शून्यावर जन्माला आहे तो, आणि शून्य महत्वाचा आहे. तुम्ही शून्य व्हा. तुम्ही शून्य झाला. तुमच्यात कृष्ण आल्याशिवाय राहतच नाही अजिबात. तुमच्यात कृष्ण आल्याशिवाय तुकोबांना सुद्धा म्हणावं लागलं होतं. जेव्हा तुकोबा शून्य झाली, दुकान गेलं, बायको गेली, सर्व गेलं. बरे झाले या दुष्काळे निघाले दिवाळे. विठ्ठला मस्त काम केलं. जे काही होतं तेही संपलं. आता मी मोकळा झालो. हा, आता मी मोकळा झालो तुझं भजन करायला. हे शून्य होणं आहे. शून्य झाल्याशिवाय नाही करतायत, देवाचं भजन नाही करतायत, आणि तो देव इथे येत नाही. कृष्णाचं वैशिष्ट्य आहे तो शून्यावर. तो काल नाही, तो आज नाही, बुधवारी नाही, मंगळवारी नाही, तो सप्तमीला नाही, अष्टमीला नाही, तो कृष्ण पक्षात नाही, तो शुक्ल पक्षात नाही. एक शून्य आहे, आणि त्या शून्यावर तो आलाय. बघा, शून्यावर. मंगळवार संपणार होता, बुधवार सुरुवात होणार होता. बरोबर ती मध्य रेषा आली, शून्य उगवलं, सुगंध पसरला त्या बंदी शाळेमध्ये, थंडगार वारा आला, आणि बाळाचा स्पर्श आई देवकीला झाला. मातृत्व जागलं. पाना फुटला, कंचुकी होली झाली. बाळाला घट्ट हृदयासी झाली. वसुदेवाच्या लक्षात आलं, देवकी प्रसूत झाली. वसुदेवाला चटकन देवकी नाही, देवकी अगं वेडे, बाळाला ते बाळाला गोकुळात पोहोचवण्याची आज्ञा आहे मला. नेमकीच प्रसूत झालेली मुलाला जन्म दिलेल्या त्या देवकीने बाळाला हृदयाशी लावलं. आसवांना वाट करून दिली, आणि नवऱ्याला हात सोडली ना. रक्ताच्या थेंबा थेंबाचा अमृत केलं. खोटभर बाळाला पाजू द्या, आणि आई होण्याचं सौभाग्य मला मिळू द्या. क्षणभर पदराड घेऊ द्या. देवकीच्या डोळ्यातली आसव पाहिली, आणि निशब्द वसुदेव मूक राहिला. देवकीनं बाळाला पदराड घेतला, आणि स्तनपान करायला. त्या बाळाचा स्पर्श देवकीला होताच ती मोहरली. देवभान हरपून गेली. तो अवर्णनीय आणि अवलौकिक अभूतपूर्व असा आनंद संचारला. काही क्षण गेली, वसुदेवाच्या लक्षात आलं, वसुदेवानं हलवलंय वेडे. अगं तो नीच मारेन ग बाळाला, मला गोकुळात पोचवायचं नाही. म्हणत असताना सुद्धा देवकीच्या कुशीतल्या बाळाला वसुदेवानं घेतलं, खांद्यावरच्या उपरण्यानं गुंडाळलं, हृदयाशी लावला, आणि आता वसुदेव उभा राहिला. आणि मग वसुदेवानं स्वतःकडे पाहिलं की अरे, मी तर साखळ दंडानं बांधलेलो,
माझ्या हातात तर बेड्या आहे, मी बाळाला गोकुळात कसं काय पोचूया? गळाल्या नाही, तुमच्या कथेतल्या गळाल्या, माझ्या गळत नाही, अजिबात नाही. बाळाला गोकुळात पोचवेल कसं? बाळ मात्र चिमोकल्या डोळ्याने वसुदेवाकडे पाहत. त्या बाळाच्या पाहण्यानं मात्र वसुदेव कळवळला. स्वतःची किळस झाली आता वसुदेवाला, स्वतःची किळस झाली. मी कसं जगलो? मी तर स्त्री लंपटावणार आहे. मुलं जन्माला घातली, त्या निचानं मारली, मुलगा जन्माला घातला, निचानं मारलं. मी फक्त स्त्री लंपटाप्रमाणे मुलं जन्माला घालत होतो. ज्यांचं संरक्षण करू शकत नाही ना, त्यांना जन्माला घालण्याचा अधिकार, त्यांना जन्माला घालण्याचा अधिकार. आता वसुदेवाचा अंग थरथरा कापायला लागला. अंगावरचा रोम रोम उभा आहे. कामान अंग चिंब होता, डोळे लाल. देवकी मात्र आपल्या नवऱ्याचं वेगळं रूप पाहत होती, वेगळं रूप पाहत होती. कितीतरी वर्षानं तिला आपल्या नवऱ्यामधला पुरुष दिसला. वसुदेवानं थरथर हातानं मुलाला देवकीकडे गेलं. देवकीनं हृदयाशी लावलं. स्नायू फुगले. दोन्ही हातानं गळ्यात मारल्या. 18-20 वर्षाचा बाळ, 18-20 वर्षाची बेल उफाळून बाहेर आली. हातातल्या पेढ्या दोन्ही हातानं धरल्या, जोरानं झटका दिला. पेढीला रगडून थरला आणि उजव्या पायाचा धक्का दिला. देवकीच्या कुशीतल्या बाळाला घेत हृदयाशी लावलं ना तर वसुदेव दान दान पावला टाकत होता. बंदी शाळेच्या दरवाजाच्या दिशेने निघाला. हे वसुदेवाचं उग्र रूप बाहेर असलेल्या द्वारपालानं पाहिलं. घाबरले आणि ही 7 मुलं बसल्या डोळ्यात, 7 डोळ्यात पाहिली होती त्यांनी चाल मारली. बाहेर येणारा वसुदेव आता कसं ही पहारेकरी बाजूला झाली आणि पहारेकरांच्या बदनात वसुदेव गोकुळाच्या दिशेने निघाला. पाऊस कोसळत होता, थोडा थोडा पाऊस कोसळत. माणसे कमी नाही. या लाईटचं काम कोणाकडे आहे? ही माणसं समोर राहिली पाहिजे. कोणाकडे दादा? ही पोरगी काय करायला चालली इथं? घे तुझं करून घे, चल उरक. इतका वेळा आम्ही येडे होतो, तू चालली मोबाईल घेऊन. अरे बावळी, बस. वसुदेव बाहेर निघाला. कर्ण दादा वसुदेव बाहेर निघाला. पावसाची थुई चाललेली होती. हृदयाशी मुलाला लावलं आणि वसुदेवानं गोकुळाचा प्रवास सुरुवात. विजांचा कडकडाट होता. वसुदेवाला विचारलं, वसुदेवा
बाप व्हायचंय तुला? हा? कृष्णाचा बाप? तुमच्या मोबाईलचा साळा बंद झाला असेल तर मी कथा पुढे सांगतो. हा, मग दररोजच जर नाटक झालं तर ती कथाच करता येणार. आणि जी शानीबाई असेल ना तिला कळेल 10 मिनिटं कथा थांबली मोबाईल बंद करायचा चालू करायचं. तुम्हाला एक लक्षात घ्या, त्या दादांनी संदीप दादांनी माणूस बोलवला रजावर तुमच्या माहिती करता. 2 मिनिटं थांबून घ्या, उद्यापासून येडेपणा करू नका तुम्ही. संदीप दादाने माणूस बोलवला आमच्या प्रभाकर गुरुजींना, पवार गुरुजींना, सॉरी, केवळ एवढ्याच कारणाकरता की हे महाराष्ट्रात नाही भारतात दिसलं पाहिजे. आणि या वेळेला ही कथा संपूर्ण भारतात दिसते आहे. तुम्हाला लागतील तेवढे व्हिडिओ गुरुजींकडे सांगा. गुरुजी तुमच्या चॅनलचं नाव सांगा. तुम्ही रेकॉर्डिंग काय कराला राजाओ? महाराष्ट्रातल्या मानुभाव पंथाच्या बारीक सारीक कोपऱ्यांमध्ये गुरुजी गेले आणि तिथली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली. इथेही संदीप दादाने केवळ तेवढ्याकरता बोलवलं की कथा तुम्हालाच नाही, जी बिचारी म्हातारे कुतारी घरी असतील, येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा पाहायला मिळाले. म्हणून तुम्ही जेव्हा मोबाईल तिकडे करून पाहताना म्हणजे तुम्ही माझी कथा ऐकत नसता, मला माहिती आहे. आणि मग मी आक्रोश करून स्वतःला त्रास करून का कथा सांगेन? तुम्हाला व्हिडिओ मिळतील हो, तुम्ही कथा तर ऐकून घ्या. बरं, व्हिडिओ कोणा करता तुम्हाला जे ऐकायचं आणि पाहायचं ते तर तुम्ही पाहतच नाही. मग दुसऱ्याकरता किती दिवस जगाल? नवऱ्याकरता जगाल, पोराकरता जगाल, सुनेकरता जगाल, म्हशीकरता जगाल, गाईकरता जगाल, बैलाकरता जगता राजाओ. तुम्ही सकाळी उठून 4 वाजता चारा टाकता त्यांना, बैलाकरता जगाल. किती दिवस जगाल? तुमच्याकरता जगण्याचे 2 तास आहे. मस्त जगा ना. व्हिडिओ तुम्हाला मिळेल ना लगेच. गुरुजी तुमच्या चॅनलचं नाव काय? बस, पवार गुरुजी, प्रभाकर पवार गुरुजी. सकाळी युट्यूबला सर्च करा, सकाळी तुम्हाला सर्वचे सर्व व्हिडिओ मिळतील. त्यामुळे वेडेपणा उद्याही करू नका. उद्याही आपल्याला कंस पाहायचा आहे. आपण कंस आहे, कंस मारणार आहोत. कंस आहे आता वसुदेव आहे. परवाच्या दिवशी आपल्याला काय म्हणतात, पुतना आहे. पुतना, हा पुतना तुम्ही अनुभवलीच नाही. इतकी सुंदर पुतना आणि इतकी सुंदर करणार. तुम्ही म्हणाल काय आम्ही कथा काय ऐकली, ती सुंदर पुतना. तुम्ही कंसवत कधीच पाहिला नाही, पण कंस सुद्धा पाहायला मिळेल. श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह समारंभ अप्रतिमाने देखणार आपण तोही पाहणार. कृष्णाची तुलाही पाहणार, शेवट सुदाम भेटही पाहणार. जर एवढं पाहायचं आहे आणि तुम्ही जर वेड्यासारखे मोबाईल लावले तर मला कथा नाही करता येणार. मला कळतंय तुम्ही तिकडे मोबाईल लावून बसले. मी कोणाला कथा सांगू? टाळक्यांना सांगू? कोणाला? तुम्हाला प्रभाकर पवार नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला याची मिळतील. संपूर्ण, अगदी तुकडे ताकडे कशाला करताय, संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आणि मग स्वस्ततेने मावल्यावर कथा आहे का, लक्षात घ्या. हे कृष्ण गोविंद हरी, हे पुराण, हे रात योगेश्वर वासुदेव. त्या काखेतल्या बाळानं आकाशात पाहिलं, वसुदेवाकडे पाहिलं. चायला वसुदेवा, तुला बाप व्हायचं का रे? कृष्णाचा बाप. हे वेड्या, तुला कन्हैयाचा बाप व्हायचा, तुला परीक्षा द्यावी लागेल. तुझी बाप होण्याची लायकी आहे का? बाप होण्याची लायकी आहे का? आमचं बाप होणं वेगळं हो, कृष्णाचा बाप होणं वेगळं आहे. आमचं बाप होणं म्हणजे आम्ही खेळत खेळत बाप होतो. आम्हालाही कळत नाही आम्ही बाप कधी झालो. पोरं शाळेत घालायची वेळ येते, मग कळतं आम्ही बाप झालो.
काखेतल्या कन्हैयानं मात्र वसुदेवाला झाले, वसुदेवा अरे तुला बाप होण्याची हौस आहे रे बाप, मला ठरवू दे ना तुझी लायकी आहे का बाप होण्याची. आकाशातल्या मेघराजांकडे पाहिल आणि आज्ञा केली रे कोसळा. आणि आता पाणी आता यमुनेत साठलं होतं आणि यमुना दुथडी वृक्ष कोरमाळून पडत होते. यमुनेनं अकरा विकराळ धारण केलेलं. यमुनेच्या काठावर वसुदेव पोहोचला आणि यमुनेचं ते रौद्र रूप पाहिलं आणि वसुदेवाच्या डोळ्यात पाणी आलंय. परमात्म्या यमुना पार करून कशी नेईल रे बाळा, कसं नेईल रे. आणि क्षणभर विचार केला, बाळाकडे पाहिलं, बाळा असायला बाळा नाही रे, जगेल तुझ्या बरोबर, मरेल तुझ्या बरोबर, त्या निकाच्या आधी नाही करणार बा तुला. आणि वसुदेवानं पहिलं पाऊल यामुळे टाकला आणि येणाऱ्या मोठ्या लाटेनं वसुदेवाला गुंडाळ आणि लांब घेऊन गेलेली आहे. आता तुमचा पाणी पायाला कणकाचा आधार लागला आणि वसुदेवाला सावधपणे उभा राहिला.
सावधपणे आता वसुदेव उभा राहील. परमात्म्याला सांगितलं दया करा. तेव्हा बघ रे अलीकड गंगा अलीकड जमुना अलीकड मध्ये गेलो पहिला लख मी आणि चिमूकल्या डोळ्याने पाहणार वसुदेवाच्या हृदयात नाही सगळ्यात तुझ्याबरोबर मरेल तुझ्याबरोबर नंदीचा काही नाही करणार नाही. आणि दुसरा पाऊल उचललं निश्चय. आम्ही निश्चयाने उचलतोय मायबाप म्हणून आमचा पराक्रम निश्चयपूर्वक करा जे तुमचं आहे. निश्चयाचा महावेद निश्चयपूर्वक तिसरा पाऊल उचलला. यमुना केली कृष्ण स्पर्शाने नाही. कृष्ण स्पर्शाने यमुना दुभंगलेली नाही, लक्षात ठेवा. वसुदेवाच्या निश्चयापुढे यमुना शरण आली. यमुनेनं परमात्म्याला सांगितलं हे प्रभो नाही रे बा माझ्याने नाही घेणं होणार. परीक्षा नाही बा नाही घेणं होणार बा. वसुदेवाच्या निश्चयाला मी प्रणाम करते आणि म्हणून ते यमुनेनं वसुदेवाला रस्ता करून दिलाय. आणि आता वसुदेव धावतच गोकुळाच्या दिशेला निघा. गोकुळ मात्र इथे निशब्द होत. मध्याह्न रात्र होऊन दिवसाला नव्या सुरुवात झालेली होती. आई यशोदा प्रसूत झालेली होती आणि मायेनं मात्र हा सर्व गोकुळाचा भाग निद्रिस्त ठेवलेला होता. दिवा जळत होता, दरवाजा उघडा होता. वसुदेवानं हळूच मध्ये प्रवेश केला. बाळाला ठेवलं, चटकन मुलीला उचललं, हृदयाशी लावलं आणि आल्या पावली आता वसुदेव मथुरेच्या दिशेनं वेगानं निघाला. मथुरेच्या दिशेनं वेगानं निघाला. बंदीशाळेच्या बाहेरच्या पहारेकरांनी येणारा वसुदेव पाहिला. सुटकेचा श्वास. वसुदेवाने मध्ये प्रवेश केला तसे यांनी बंदीशाळेची दरवाजे लावली. मध्ये गेलेल्या वसुदेवानं आणलेल्या मुलीला देवकीच्या हातात दिलं. बेड्या हातात खाटल्या, साखरदंड गळ्यात लटकवली आणि मुलीला टाकून बंदीशाळा डोक्यावर घेतली. बातमी कंसाला कळाली आणि ती आकाशवाणी ती आकाशवाणी फाशी झाली. तुम्ही मामा मुलगी झाली. देवकीनं आपल्या भावाला हात सोडून सांगितलं जाता फाशी झाली रे तुला, कन्यावराचं सौभाग्य मिळेल. मरणाच्या भीतीनं पछडलेल्या माणसाला हे तत्वज्ञान कळत नसतं. कंसालाही कळावा, कंसालाही कळावा. कुशीतल्या देवकीच्या त्या मुलीला ओढलं, पायाला धरलं, कोंबडी धरावी तशी आणि आजकाट विचकाट हसून
अवघ मथुरा नगर. आता खाली मानेनं येऊ नको. अवघ मथुरा नगर खाली मानेनं. होती शेवटची आशा ती संपलेली होती. 8वं जन्माला येईल या दुराचार्यांचा नाश करेल म्हणून ती आशा संपली. कंसानं मुलीच्या पायाला धरून आणि आकाशाच्या दिशेनं धावली. मामा मला का मारीसी तुझा वैरी गोकुळासी. हे मामा मला मारून काय फायदा रे. तुझा वैरी गोकुळासी. तुझा वैरी मात्र सुखरूपपणे गोकुळात पोहोचलेला आहे. मला का मारीसी. मला मारून काय फायदा रे. नगरजनांनी मात्र हे कृष्ण गोविंद हरी मुरारी नगरजनांनी मात्र आकाशातल्या देवाची आभार मानली आणि खाली मानेनं आपल्या आपल्या घराला आनंदाने निघाली. इथे कंस मात्र कपडे फाडत होता, केस तोडत होता, अक्रार विक्रार आक्रोश करत होता. इकडे गोकुळात मात्र पहाड झाली. मंदिरांमध्ये दिवे लागले होते आणि भाटाची भूपाळी अगदी गोकुळाच्या कान्या कोपऱ्यात गुंजायला लागली. अरे बाळानं आई यशोदेच्या मातृत्वाला धक्का आला. यशोदेला जाग आली. बाळानं टाहो फोडला. सोयीनींना कळालं. यशोदा प्रसूत झाली. धाव अंगणातल्या नंदबाबांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत बातमी पोहोचली. यशोदा प्रसूत झाली. मुलगा झाला. इथून पुढची कथा आपल्याला उद्या ऐकायची आहे. कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. मंडळी बघा, आम्ही काय करतो हे सांगतो, माहिती असूनही सांगतो की आम्ही कृष्ण जन्म हा मोठ्या थाटात हा समारंभ पार पाडत असतो. कृष्ण जन्मच तुम्हाला वाटतं अष्टमीला कृष्ण जन्मला म्हणून आम्हाला वाटतं दर आठवड्याला जेवतो, कारण आमचा कृष्ण जन्म दर आठवड्याला असतो, वेळेला. हा, परंतु ज्या ज्या क्षणाला आम्ही कृष्ण जन्म करतो त्या त्या वेळेला आनंद सारखाच असतो. कृष्ण जन्माचा सारखाच असतो. जिथे जिथे सत्संग होतो, जिथे जिथे भागवत कथा होते, तिथे तिथे कृष्ण जन्माला येतोच नक्की. त्या अष्टमींचं पंचमी असं काय, जिथे सत्संग तिथे कृष्ण.